अध्यक्ष महोदय, माझी विनंती आपल्याला की माननीय मंत्री महोदयांनी उत्तर पुन्हा पडताळून पाहावं। सन्माननीय सदस्यांनी कानडे साहेबांनी जो प्रश्न विचारला आहे त्याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे। चोरांना पाठीशी घालण्याचं कारण नाहीये। ई लिलावाचं आम्हाला काय सांगता? 1971 साली कुठला ई लिलाव आला? 1971 साली कुठला ई लिलाव आला? अध्यक्ष महोदय, प्रश्न विचारला 1971 पासून 2024 पर्यंत, 2007 पर्यंत, तुम्ही उत्तरामध्ये 2024 पर्यंतचं उत्तर दिलंय। आणि बीएसटीच्या भंगाराचा विषय फक्त बस पुरता नाहीये। बीएसटी मध्ये डिपार्टमेंट मध्ये निघणारा भंगार हा केवळ बस पुरता नाही आहे। अध्यक्ष महोदय, आपल्या मतदारसंघामध्ये बेस्ट भवन आहे। माझी आपल्याकडनं अपेक्षा आहे, आपण ते रोज पाहताय, बेस्ट भवनच्या इथून रोज जाताय, तिथले अधिकारी रोज आपल्याला भेटतायत, तिथले मतदार आपल्यावर विश्वास ठेवतायत। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण कडक निर्देश देण्याची अपेक्षा आहे। हा मोठा भ्रष्टाचार आहे अध्यक्ष महोदय, आणि हा भ्रष्टाचार बीएसटी भवनातून चालतो अध्यक्ष महोदय, वर्षानुवर्ष चालतो। आणि माझा आरोप स्पष्ट आणि प्रश्न सुद्धा आहे, फिरून फिरून मॅन्युअली ईपीसी, ई लिलाव या सगळ्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये फिरून फिरून हे भंगार विक्रेते, कॉन्ट्रॅक्टदार केवळ 2 लोकच येतात। कंपन्यांची नावं वेगळी आहेत। आता योगेश सागर सांगतील की ते कुर्ल्याला राहतात, पण मी त्याचं नाव घेणार नाही। पण अध्यक्ष महोदय, ते राहतात कुठे? एकाच ठिकाणी। कंपन्या 2 वेगवेगळ्या नावाने कंपन्या येतात अध्यक्ष महोदय, काही पारदर्शकता नाही। म्हणून मी आज इथे नाव घेणं टाळतोय। माझी मंत्री महोदयांना विनंती आहे, माझा स्पेसिफिक प्रश्न आहे, या भंगार विक्रीमध्ये येणाऱ्या बस सहित सगळ्या ज्या कंपन्या आहेत त्या किती आहेत? त्यांचे मालक कोण आहेत? त्याच एकाच मालकाच्या अनेक कंपन्या आहेत का? त्यांनाच त्या पद्धतीने काम मिळतंय का? ई लिलाव नसताना सुद्धा, ई लिलाव असताना सुद्धा याची सर्वंकष माहिती, आवश्यकता वाटली तर चौकशी आपण करणार का? आणि त्याचा रिपोर्ट देणार का? कारण बीएसटीवर एकाच परिवाराचं, एकाच पक्षाचं वर्षानुवर्ष 25 वर्ष राज्य राहिलंय। आणि अध्यक्ष महोदय, याच्या चौकशीची गरज आहे। आपण बीएसटी भवनच्या बाजूला आपलं कार्यालय आहे, आपण आजूबाजूला भ्रष्टाचाराला आपल्या कार्यालयाच्या थारा देणार नाही। त्यामुळे आपण निर्देश द्याल अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य आशिषजीने एसटी बाबतची भूमिका मांडलेली आहे, बेस्ट बाबतची भूमिका मांडलेली आहे। एक वस्तुस्थिती खरी आहे की फक्त गाड्यांचा लिलाव होत नाही, तर उरलेल्या पार्टचा देखील लिलाव होतो। आणि आशिषजींनी सभागृहामध्ये सांगितलेली माहिती खरी आहे असे समजून उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी केली जाईल। अध्यक्ष महोदय, खरं तर या प्रश्नाच्या उत्तरामध्ये आपण पाहिलं तर अध्यक्ष महोदय, यामध्ये काही कागदपत्र आता उपलब्ध नाहीत असं म्हटलं आहे। मग आत्ता उत्तर देताना मंत्री महोदयांनी सांगितलं याची उच्चस्तरीय चौकशी करू, ती कशाच्या आधारावर? म्हणजे कागदपत्रच उपलब्ध नाही तर चौकशी करणार कशाचा आधार घेऊन? हा पहिला प्रश्न। दुसरा प्रश्न, रेकॉर्डवर काही चुकीचं येऊ नये अशी जी आपल्याला, जेवढे बेस्टचे चेअरमन झाले ना त्यातले निम्म्यापेक्षा अधिक आपल्या बाजूलाच आहेत। त्यामुळं त्यामध्ये अधिक त्या खोलवर जाण्याची गरज नाही, विषयांतर होऊ नये त्याला पोटी कर। पण मी पण त्याच्यावर फार काही बोलणार नाही। आम्हाला नाव घ्यायसाठी 35ची नोटीस द्यावी लागते, त्यामुळे मी नोटीस न दिल्यामुळं नाव घेऊ शकत नाही। आणि नाव पाहिजे असेल तर मी चेंबरमध्ये सांगतो। अध्यक्ष महोदय, आता बेस्टची जी अवस्था आहे मुळात त्याच्यावरही लक्ष केंद्रित केलं पाहिजे, कारण जुना विषय असला तरी आता आम्ही आमचं सरकार असताना, उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना 5200 कोटी रुपयाची मदत बेस्टला केली गेली। आपण पाहू शकता, कारण ती बेस्टची अवस्था होती। आत्ता 10,000 कोटीची आवश्यकता आहे बेस्टसाठी, कारण पूर्णतः गाड्या भंगार झाल्यात। आपल्याला माहिती आहे, गुजरातवरून गाडी मागवावी लागली। आणि या सभागृहातील एका सदस्यांनी स्पष्टपणे सांगितलं की बेस्टच्या गाड्या खराब होत्या, त्यामुळे ते वापरण्यायोग्य नव्हत्या, म्हणून जे क्रिकेटरची आपण मिरवणूक काढली, त्यांचा सत्कार केला, त्यांना गुजरातच्या गाडीवर बसवून फिरवा लागलं। ही अवस्था आत्ताची आहे।
ही अवस्था आहे. आणि अशा स्थितीमध्ये ज्या गाड्यांची कमतरता आहे, आपण जर पाहिलं अध्यक्ष महोदय, ॲडमिनिस्ट्रेशनच्या जेवढ्या जागा होत्या त्यातल्या निम्म्या जागा कमी आहेत. आपण ट्रान्सपोर्टिंगच्या 40% जागा आता आहेत शिल्लक, 60% जागा रिक्त झाल्या आहेत. यावर्षी पुन्हा आपण जागा कमी होणार आहेत. म्हणजे त्या एकूणच इंजिनियर ब्रँचला 4000 जागा होत्या अध्यक्षमध्ये, 2300 शिल्लक आहेत 4600 पैकी. 50% जागा सगळ्या बेस्टच्या रिक्त आहे. मग हे बेस्ट चालणार कशी? अरे हे बेस्ट सामान्य माणसाची आहे, गोरगरीब माणसासाठी आहे, मध्यमवर्गीय कामगार या सगळ्यांसाठी बेस्ट सेवा पुरवते. खरं आहे की ते अशा वेळेस या बेस्टसाठी सरकार म्हणून हे पुन्हा उभं राहण्यासाठी आत्ताचे रिटायरमेंटची संख्या वाढत चालली आहे. आपल्या सगळ्याला माहीत आहे. निवृत्त होत आहेत पण रिक्रुटमेंट होत नाही आहे, त्याला मदत मिळत नाही आहे. आणि गाड्यांची पण कमी आहे. 10,000 गाड्यांची आत्ता आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय. यासाठी किमान या सगळ्या बेस्टच्या सुधारणेसाठी शासन ठोस काही करेल का? आणि यात किमान पुन्हा 5,000 कोटी रुपयाची मदत या बेस्टला करण्यासंदर्भातला शासनाच्या काही विचाराधीन आहे का? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.